नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज गुरसाळे येथे भव्य दिव्य असं मामाबाच्या केसरीचं 1-1 बैलचं जंगी मैदान पार पडत आहे। आणि मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे। तर मित्रांनो, आपण सकाळी व्हिडिओ बनवला होता की आपल्या बकासूरच्या नावावर या मैदानात 4 चिठ्ठ्या निघाल्या आहेत। तर आपण बकासूर पाहिला तर नक्की अपडेट देऊ। तर मित्रांनो, काही कारणास्तव आपला बकासूर आज पळणार नाही, कारण मित्रांनो आपल्या बकासूरच्या पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे आज आपल्याला बकासूर या मैदानात दिसणार नाही। तर मित्रांनो, नक्की आपला बकासूर कोणत्या मैदानात पळणार आहे त्याचे पण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण पाहूया की आज या मैदानात आपला बकासूर तर आला नाही, पण मित्रांनो आपल्या बकासूरसारखा दिसणारा मित्रांनो एक छोटा बकासूर या मैदानात पळाला। तर मित्रांनो, हा छोटा बकासूर नक्की कोणाचा आहे आणि मित्रांनो नक्की कोणत्या गटात पळाला ते आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, या गुरसाळे मैदानात आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंदकेसरी बकासूर सारखा दिसणारा मित्रांनो छोटा बकासूर पळताना दिसला। मित्रांनो, या छोट्या बकासूरचा पायरा होता निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांच्या वजीर बरोबर। तर मित्रांनो, अतिशय सुंदररित्या या गाडीला स्पीड लागला आणि आपल्या बकासूर सारखाच मित्रांनो हा पण छोटा बकासूर धावत होता। आणि नक्कीच मित्रांनो, मोठा झाल्यावर आपल्या बकासूरसारखं नाव करेल हीच आपण प्रार्थना करूया। तर मित्रांनो, हा बकासूर नक्की कुठला आहे? तर मित्रांनो, हा बकासूर जयेश भैया पिसाळ बक्या डॉन फॅन्स क्लब मिरगाव फलटण यांचा आहे। तर मित्रांनो, आपला छोटा बकासूर सेमीसाठी पात्र झाला आहे। तर मित्रांनो, आपला बकासूर तर आला नाही, पण आपण या छोट्या बकासूरला या मैदानात सेमीसाठी शुभेच्छा देऊया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।